नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यू सिलेबस 6वीचा आलेला आहे। इयत्ता 6वी धडा दुसरा मराठीचा आपण शिकणार आहोत। पुस्तक माझा गुरु, धड्याचं नाव काय आहे? पुस्तक माझा गुरु। लेखक कोण आहेत? संदीप खरे। कोण आहेत? संदीप खरे। प्रस्तुत पाठातून लेखकाने पुस्तकाचे महत्त्व विशद करताना पुस्तकांना गुरुचे स्थान दिले आहे। बघा, प्रस्तुत पाठातून लेखकाने पुस्तकाचे महत्त्व विशद करताना, विशद म्हणजे काय? पुस्तकाचं महत्त्व सांगताना पुस्तकांना कुठलं स्थान दिलं आहे? त्यांनी महत्त्वाचं गुरुचं स्थान दिलंय। कुठलं स्थान दिलेलं आहे? गुरुचं। पुस्तके ही आपल्या जीवनातील खरे मित्र असतात। पुस्तके हे कोण असतात? आपल्या जीवनातली सर्वात खरे मित्र असतात। पुस्तकामुळे आपले व्यक्तिमत्व घडते। पुस्तकामुळे काय घडतं? आपलं व्यक्तिमत्व व जीवनाला योग्य दिशा मिळते। बरोबर आहे ना? आपण जर शाळा शिकल्यामुळे आपल्याला काय मिळतं? एक प्रकारची दिशा मिळते। पुस्तके ही ज्ञानाची खाण आहे। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्त्व या पाठातून विशद केले आहे। विशद केले म्हणजे सांगितले आहे। माझी अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री होती। माझी म्हणजे कुणाची? संदीप खरे म्हणजे कोण? लेखकांची। आई मला खूप पुस्तक विकत आणून द्यायची। आई म्हणजे लेखकाची आई लेखकांना खूप पुस्तकं आणून द्यायची। माझा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे, म्हणजे लेखकाचा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची। खेणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं। म्हणजे लेखकांना खेणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घेतलेली त्यांना खूप आवडायचं। वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्यांनी काय सांगायचे? मला पुस्तकं द्या म्हणायचे। तर त्यांना मला पुस्तकं भेट द्या असं त्यांनी सांगायचे। विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची। बघा, लेखकाला विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची। मग आई काय करायची? आई त्यांना काय केली? एकदा ग्रंथालय लावली। काय लावली? ग्रंथालय। आठवड्यातून 2 पुस्तकं मिळायची। ग्रंथालयात काय व्हायची? आठवड्यातून 2 पुस्तकं मिळायची। पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तकं वाचून व्हायची। लेखकांची पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तकं दोन्ही वाचून व्हायची। त्यामुळे काय झालं? आई त्यांच्यावर खूप वैतागली। संदीप खरे लेखक आहेत, त्यांची आई खूप वैतागली। एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणली। हे एक इम्पॉर्टंट आहे। आईने चक्क रद्दीतून किलोवर पुस्तकं विकत आणली आणि माझ्यासमोर ठेवली। लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला। वर्षाव होणे म्हणजे काय? वर्षाव होणे म्हणजे त्यांना पुस्तकं कंटिन्यू मिळत गेली। हळूहळू पुस्तकच माझं गुरु बनले। लेखक म्हणतात, हळूहळू माझं काय बनले? पुस्तकच माझे गुरु बनले। हे कधी आणि कसं घडत गेलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही। लेखकांना सुद्धा ते कळलं नाही की गुरु कसे झालेत पुस्तकं हे त्यांचे। 4थीला असताना मला पहिली कविता सुचली। बघा, लेखक 4थीला असताना त्यांना पहिली कविता सुचली। ती सगळ्यांना खूप आवडली। तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं होतं। बघा, 4थीला असताना त्यांना पहिली कविता सुचली आणि त्या कविता सुचल्यामुळं त्या कवितेचं बक्षीस सुद्धा मिळालं होतं। हळूहळू शब्दांची दोस्ती झाली। त्यांची कुणाशी दोस्ती झाली? शब्दांची दोस्ती झाली। मी कविता लिहू लागलो। मी म्हणजे लेखक कविता लिहू लागले। कधी एका दिवसात 3 कविता लिहायचे, कधी एका दिवसात 3 कविता लिहायचे, तर कधी 3 महिन्यातून 1। बघा, एका दिवसात 3 कविता लिहायचे, कधी 3 महिन्यातून 1 पुस्तक किंवा आणि कविता यामध्येच माझं मन रमायचं। पुस्तक आणि कविता यामध्येच त्यांचं मन रमायचं। मन रमणे म्हणजे काय? त्यांना आनंद वाटणे। मला सगळ्या प्रकारच्या पुस्तकाचं वाचन करायला आवडतं। मला म्हणजे लेखकांना सगळ्या प्रकारचं पुस्तक वाचन करायला आवडतं। कुठलाही विषय मला वर्ज्य नाही। वर्ज्य नाही म्हणजे आवडत नाही।
कवीनं फक्त कविताच वाचाव्यात असं नाही. बघा, लेखक म्हणतात कवीनं फक्त कविता वाचणं हे योग्य नाही. सामाजिक पुस्तक म्हणजे समाजामध्ये काय चाललंय त्याच्याबद्दलची माहिती असते, त्याला म्हणतात सामाजिक पुस्तक. कादंबरी असती, त्यामध्ये त्यांचे एका कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं असं कोण सांगतात? लेखक सांगतात. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. वाचनामुळे काय होते? शब्दांची मैत्री होते. मैत्री म्हणजे काय होतात? तुम्हाला त्यांच्याशी गोष्टी करायला आवडतात. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये, बघा, शब्दांसारखे शब्द हे किती वेळा वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात हे वाचनातून समजतं. हे वेगवेगळ्या लेखांच्या लेखनातून उमजत असते म्हणजे समजणं. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. आपण काय करतो? सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. चौफेर बघता आलं पाहिजे म्हणजे काय? त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्याचा अर्थ म्हणून त्यांनी सांगितले चौफेर बघता आलं पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच जमतं जेव्हा शब्दांचा लळा लागतो. लळा म्हणजे काय? गोडी वाढणे, गोडी लागणे. शब्दावर आपण प्रेम करू लागतो. हे सारं पुस्तकामुळेच साध्य होतं म्हणजे जमणे. जर खूप पुस्तकं वाचलीत तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम कळतील. आयाम म्हणजे काय? म्हणजे त्यांचे प्रकार किंवा पैलू कळतील. हे आयाम मला हळूहळू समजायला लागल्यामुळेच मी मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवीचे अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लिहू शकलो. बघा, त्यांना शब्दांचे आणि भाषांचे वेगवेगळे पैलू समजल्यामुळे त्यांनी मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवीची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता ह्या कविता संग्रह त्यांनी लिहू शकले. पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवीशी माझी भेट झाली. पुस्तकातून खूप लेखकांशी व कवीशी माझी भेट झाली. असं का म्हणतात ते? कारण त्यांचं वाचन खूप झालं. एकाच लेखकाचं त्यांनी वाचन केलं का पुस्तक? नाही. अनेक प्रकारच्या लेखकांशी त्यांनी वाचन केलेलं आहे. तसंच कविता पण त्यांनी अनेक कवींची वाचन केली आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं त्यांच्याशी माझं भेट झालेलं आहे. त्यात संत कवी, पंत कवी, तंत कवी यांची ओळख झाली. संत कवी म्हणजे संतांनी जे काव्य रचले त्याला संत कवी म्हणतात. पंत कवी म्हणजे जे दरबारामध्ये जे पंडित लोक जे काव्य करतात त्यांना पंत कवी म्हणतात. आणि तंत कवी म्हणजे काय? जे पोवाडे करतात त्यांना काय म्हणतात? तंत कवी. यांची ओळख झाली. त्यानंतर अनेक कवीच्या कविता वाचण्यात आल्या. या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. जाणीवपूर्वक वाचन केलं म्हणजे त्यांनी मन लावून वाचले. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यकांनी कसा मांडला हे समजलं. एकच विषय घेतला पण अनेक प्रकारच्या साहित्यकांनी त्यांनी त्या एका विषयाचं कसं ज्ञान मिळालं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. एखादा विशिष्ट लेखक आवडला की त्याचा पाठपुरावा करून मी त्यांची अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली. म्हणजे त्यांना कुठला तरी एक लेखक आवडला तर त्यांची पुस्तकं त्यांनी पाठपुरावा करून म्हणजे त्याचं वाचन खूप करून ती पुस्तकं वाचली. तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर झाला. पुस्तकांचा खूप खोल परिणाम होणे म्हणजे मनावर त्याचा परिणाम होणे, शब्दांचा परिणाम होणे. एकलव्याच्या गोष्टीसारखं आहे. आता एकलव्याच्या गोष्टी म्हणजे कोण? एकलव्य हा कोण होता? धनुर्धर होता. त्याचं ती गोष्ट आहे. माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव. बघा, माझे दुसरे गुरु म्हणजे माझे आयुष्यात आलेले अनुभव. लेखकाला कुठला अनुभव आलेले? दुसरे गुरु. पहिले गुरु म्हणजे कोण? पुस्तक. दुसरे गुरु म्हणजे त्यांचा अनुभव. पहिला गुरु म्हणजे पुस्तक. त्यांनी अगोदरच पॅरेग्राफ मध्ये सांगितले, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये
त्यांचे पहिले गुरु म्हणजे पुस्तक, दुसरे गुरु म्हणजे त्यांचा कुठला अनुभव. अनुभव आपल्याला खूप काही शिकून जातात. अनुभव आपले काय असतात, त्यांना खूप काही शिकवतात. आपलं जगणं समृद्ध करतात. समृद्ध करणे म्हणजे मजबूत करणे. समृद्ध करणे म्हणजे मजबूत करणे. माझ्या काही कविता या मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणजे काय, त्यांनी जे त्यांनी स्वतः जे कविता केलेल्या आहेत त्या कविता, त्यात कवितेत लिहिलेलं आहे त्यांचा स्वतःचा अनुभव त्यात त्यांनी स्वतः सांगितलेला आहे. त्यापैकी एक कविता म्हणजे दमलेल्या बाबांची कहाणी. हे जे आहे दमलेल्या बाबांची कहाणी खूप गाजलेलं आहे. त्यांनी ते सांगितलंय. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सतत दौरे सुरू असतात. माझी मुलगी लहान होती, म्हणजे लेखकांची मुलगी कशी होती, लहान होती, तेव्हा दौऱ्यामुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. बघा, दौऱ्यामुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. कुणाला? लेखकांना. लेखकांची मुलगी लहान होती. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा माझी चिमुकली म्हणजे त्यांची मुलगी झोपलेली असायची. काही वर्ष अशीच पैसे कमवण्यात गेले. त्यांना पैसे पण लागतात, त्यासाठी त्यांनी कमवण्यासाठी त्यांनी खूप काम केले, रात्रंदिवस काम केले. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीकडे, छोटी मुलगी होती, त्यांना त्यांच्या मुलीकडे लक्ष देता आलं नाही. काही वर्ष अशीच पैसे कमवण्यात गेली आणि एके दिवशी जाणीव झाली की जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय तिला आपण वेळच देऊ शकलो नाही. असं कोण म्हणत आहे? लेखक म्हणत आहे, जिच्यासाठी मी कमवत आहे पण तिला मी माझं स्वतःचा वेळ देऊ शकत नाही. या अवस्थेतूनच जन्म झाला दमलेल्या बाबाची कहाणी. म्हणजे या अवस्थेतच काय त्यांची कविता निर्माण झाली, दमलेल्या बाबांची कहाणी. या कवितेचा ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले आहेत. बघा, ज्यावेळेस तुम्ही बघितलात नेटवर वगैरे त्यांची कविता जर बघितलात, त्यांचे जे कार्यक्रम जर बघितलात, त्यावेळेस खूप लोक त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. कारण त्यांना पण जाणवतं की आपण जे काम करतोय, जे कष्ट करतोय, त्या कष्टामुळे आपण आपल्या मुलांना वेळच देऊ शकत नाही. कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक भेटायचे व म्हणायचे, तुम्ही आमचीच व्यथा मांडली. व्यथा म्हणजे प्रश्न मांडलेत. काय मांडलेत? त्यांची प्रश्न मांडलेत. असंख्य बाबांशी या कवितेच्या माध्यमातून मी जोडलो गेलो. बघा, असंख्य बाबांशी म्हणजे सगळ्या कितीतरी बाबांची अशी कथा आहे की ते आपल्या मुलींना किंवा मुलांना वेळ देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितले, दमलेल्या बाबांची कहाणी या कवितेच्या माध्यमातून मी त्यांच्याशी जोडलो गेलो. त्यामुळे असे अनुभवच माझ्या कवी मनाचे गुरु आहेत. त्यामुळे असे अनुभव म्हणजे लोकांकडनं त्यांना सांगण्यात आलं की तुमची कविता खूप छान आहे, हे सगळं माझ्या आयुष्यावर निर्माण झालेलं आहे, माझ्यामध्ये पण हेच प्रश्न आहेत, असं ते लोक त्यांना भेटून सांगत आले. मग त्यामुळे त्यांनी काय म्हटले, त्यामुळे असे अनुभवच माझ्या कवी मनाचे गुरु आहेत. शेवटी मी एकच सांगेन, ज्याच्या कडून आपल्याला प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतं ते सर्वच आपले गुरु असतात. बघा, तुम्हाला पण, लहान मुलांना पण किंवा मुलांना पण ज्यांच्याकडनं प्रेरणा मिळते, प्रेरणा म्हणजे तुमची प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतं, ते सर्वच आपले गुरु असतात. त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. कृतज्ञता म्हणजे त्यांनी जे तुमच्यावर केलेली मदत आहे, तुमच्याशी केलेलं काय मदत असेल किंवा उपकार केले असते, त्याची जाणीव ठेवायची असते. आदर असावा. मी जसं पुस्तकालाच गुरु मानला आहे तसं कदाचित तुमचे गुरु म्हणजे तुमचे आई वडील, दादा, ताई, शाळेतील शिक्षक असू शकतात. त्यांच्याविषयी कायम आदर बाळगा. आदर बाळगा म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक त्यांचे उपकार कायम लक्षात ठेवा. त्यांचे कायम उपकार लक्षात ठेवा. त्यांच्याकडून मार्गदर्शन जरूर मिळवा, पण स्वतःच शिकण्यावर भर द्या. स्वतःच शिकण्यावर भर द्या. स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य, ज्ञान आत्मसात करा. आत्मसात करा म्हणजे समजून घ्या.
तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या प्रयोगशील म्हणजे तुम्ही जे पुढे पुढे शिकत जाणार आहे त्यासाठी लेखकांचा खूप खूप शुभेच्छा आहेत. आता तुम्हाला जर ह्याचा स्वाध्याय पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला ह्या धड्याचा स्वाध्याय पुढच्या ह्याच्यामध्ये देते.